नक्कीच अक्षय शिंदेनं गोळी झाडून घेतली, आत्महत्येचा प्रयत्न केला। 3 गोळ्या अक्षय शिंदेनं फायर केल्यात आणि 3 राऊंड त्यानं फायर केलेत स्वतःवरती, त्यामुळे त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय अशी सूत्रांकडून माहिती सध्या मिळतेय। मोठी बातमी या क्षणाची म्हणावी लागेल। अत्यंत संवेदनशील असं हे प्रकरण, बदलापूर प्रकरण, आणि त्यातल्या मुख्य आरोपीनं स्वतःवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली आहे। पोलिसांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वर मधनं त्यानं गोळ्या झाडून घेतल्या। 3 राऊंड त्यानं स्वतःवर फायर केल्या, त्यातली एक गोळी त्याच्या डोक्यातही लागली आहे। आता अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळतेय। मोठी बातमी या क्षणाची म्हणावी लागेल। अत्यंत संवेदनशील असं हे प्रकरण होतं, ज्यामुळे 10 तास रेल रोको करण्यात आला, तेही पाहायला मिळालं। पोलिसांच्या एकंदरीतच वागणुकीवर, एकंदरीतच वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। एसआयटी समिती या संदर्भातली स्थापन करण्यात आली। उच्च न्यायालयात हे सगळं प्रकरण आता सुरू आहे आणि या क्षणी अक्षय शिंदे या मुख्य आरोपीनं स्वतःवरती गोळ्या झाडून घेतल्यात, त्याचा मृत्यू झालाय। मोठी बातमी साम टीव्हीवर सगळ्यात आधी आपण ही बातमी पाहतोय। अक्षय शिंदेनं स्वतःवर गोळी झाडून घेतली, त्यात त्याचा मृत्यू झालाय। सूत्रांकडून ही माहिती समोर येते। बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे यानं स्वतःवरती गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली आहे। सध्या त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर देखील आपल्या संपर्कात आहेत। सूरज, आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याचं कळतंय का? अधिक तपशील। नक्कीच बदलापूर घटनेतील हा जो आरोपी अक्षय शिंदे, याच्यावरती एका वेगळ्या गुन्ह्यासंदर्भात त्याला तळोजा कारागृहातून ठाणे येथे नेत होता असताना एका पोलीस चौकीमध्ये त्याची चौकशी सुरू होती आणि त्याच पोलीस चौकीमध्ये त्याने पोलिसांची जी बंदूक होती ती हिसकावली आणि स्वतःवरती गोळ्या झाडत आत्महत्या केलेली आहे। आता विश्वसनीय पोलिसांची सूत्रांची अशी माहिती आहे की त्याचा या सगळ्या गोष्टींमध्ये मृत्यू झालेला आहे। सध्या त्याला ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलेलं आहे, मात्र त्याचा या सर्व घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे।